अनवाणी पावलांनी देवाच्या देवळात जाताना फक्त एकच विचार मनात असतो की देवा सुखी ठेव. तसं तू ठेवणारच आहेस याची खात्री आहे मला, पण माझ्याशी जोडलेल्या प्रत्येक माणसाला सुखी ठेव. आजकालच्या स्वार्थाने भरलेल्या जगात ही अशी प्रार्थना मी करत असते, पण या प्रार्थनेने देवही विचारात पडतो आणि म्हणतो कसा, अगं मी सगळ्यांना सुखीच ठेवीन, पण लक्षात घे तू ज्यांच्यासाठी सुख मागते आहे ना, उद्या तेच तुझ्या दुःखाचे कारण होणार आहे. हे तुला माहित नसेल कदाचित, आणि हा तुझा निर्मळ स्वभाव तुझ्या पदरात दुःख येऊच देत नाही. आलंही तरी फार काळ टिकत नाही. दुःखातून उठून पुन्हा उभं करण्याचं सामर्थ्य तुझा निर्मळ स्वभावच देत असतो तुला. कारण इतरांना माहित असेल किंवा नसेल, पण तुझं मन हे स्वच्छ आहे हे तुला आणि तुझ्या भगवंताला माहिती असतं. तुझं नितळ नातं फक्त तुझ्या देवासोबत होऊ शकतं. माणसासोबत तू केवळ प्रवास करत असते, आयुष्याचा प्रवास. आणि या प्रवासाला कधी ना कधी फुलस्टॉप येतोच. हे जितकं लवकर समजेल ना तितकं चांगलं.